श्रीराम. साधक हो, सध्या आपण सोमवार ते शनिवार श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या परंपरेतील साखरखेर्डा येथील संत परमपूज्य श्री प्रल्हाद महाराज यांचे श्री देवीदास अमृत मोहोरीला लिखित संक्षिप्त चरित्राचा आस्वाद घेत आहोत. तसेच रविवारी श्री महाराजांच्या काही भक्तांचे अनुभव ऐकणार आहोत. एक दिवस तुकामाईंनी नदीकाठावरील रेतीत महाराजांना एक मोठा खड्डा खणायला सांगितला आणि तुकामाईंनी तिथे खेळणाऱ्या 3 मुलांना धरून त्या खड्ड्यात टाकले. त्यावर माती रेती टाकली व श्री महाराजांना सिद्धासन घालून त्यावर मौन धारण करून बसण्यास सांगितले व काहीही झाले तरी बोलायचे नाही व येथून उठायचेही नाही म्हणून सांगितले आणि तुकामाई दूर एका झाडाखाली जाऊन बसले. थोड्या वेळाने मुलांच्या शोधार्थ त्यांचे आईबाप तिथे आले. महाराजांजवळ चौकशी केली तेव्हा तो काहीच बोलत नाही पाहून तुकामाईजवळ जाऊन त्यांना आपली मुले कुठे दिसत नसल्याचे सांगितले. तेव्हा तुकामाई म्हणाले, तो नदीकाठी बुवा बसला आहे ना, त्याला विचारा आणि तो काही बोलला नाही तर त्याला ठोका, त्यानेच हे कृत्य केले आहे. ती मंडळी महाराजांकडे आली व परत महाराजांकडे चौकशी केली, परंतु तुकामाईंच्या आज्ञेप्रमाणे महाराज काहीच बोलले नाहीत. तेव्हा त्यांनी महाराजांना भरपूर चोप दिला तरीही महाराज गप्पच. इतक्यात तुकामाई तिथे धावत येऊन म्हणाले, याला आधी दूर करा, हाच मुलांना खड्ड्यात पुरून वर बसला आहे. लोकांनी महाराजांना दूर करून वाळू उकरली तो त्यांना मृतवत झालेली मुले दिसली. तेव्हा हे लोक परत महाराजांना मारण्यास सरसावताच तुकामाई एकदम ओरडले, अरे त्याला उगाच का मारता? तुमच्या मुलांना काय झालं आहे? ती तर चांगली जिवंत आहेत. आणि तुकामाई असे म्हणताच मुले हसत खड्ड्यातून बाहेर आली. तुकामाई हे मोठे सिद्धपुरुष होते. अष्टमहासिद्धी त्यांच्या चरणावर लोळण घेत होत्या. श्री महाराजांची गुरुनिष्ठा व आज्ञाधारकपणा पाहून तुकामाईंनी महाराजांना आपल्या पोटाशी धरून त्यावर प्रेमाश्रूंचा वर्षाव केला. या प्रसंगातून श्री महाराज देहाभिमान शून्य झाल्याची तुकामाईची खात्रीच पटली. श्री तुकामाईंनी घेतलेल्या सर्व परीक्षेत श्री महाराज प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाले होते. तुकामाई श्री महाराजांवर प्रसन्न झाले आणि रामनवमीला एका शेतात अशोक वृक्षाखाली सूर्यमाध्यांनी आला असता तुकामाईंनी महाराजांना त्रयोदशाक्षरी राममंत्र देऊन रामउपासना वाढविण्यास सांगितले. श्री तुकामाईंच्या कृपेने श्री थोरले महाराज व श्री रामानंद महाराज आपणास मिळाले आहेत असं म्हणून श्री महाराजांनी तुकामाईंचा जय जयकार करून त्यांना साष्टांग नमस्कार घातला. महंतांच्या आग्रहामुळे महाराजांचा तिथे मुक्काम झाला. तिथे सायंकालीन उपासना होऊन रात्री गोड भजन झाले. तुकामाईंच्या दर्शनाने सर्वांनाच अतिशय आनंद झाला. श्री महाराजांच्या येण्याने मठातील सर्वच मंडळी आनंदित झाली. दुसऱ्या दिवशी सकाळचा नित्यनेम करून व श्री तुकामाईंचे दर्शन घेऊन श्री महाराज कळमनुरी हिंगोली येथे एक दिवस मुक्काम करून सीतारामपंत देशपांडे यांच्या विशेष आग्रहावरून त्यांच्या गावी देऊळगाव रामा येथे आले. तेथे गावाच्या वेशीपासून श्री राम मंदिरापर्यंत वाजंत्री व दिंडीसह श्री महाराजांची भव्य अशी मिरवणूक काढण्यात आली. गावात रस्त्यावर सर्वत्र पताका तोरणे लावली होती. झाडाच्या फांद्यांच्या कमानी केल्या होत्या व रस्त्यावर गोमयाचे सडे शिंपून सुंदर रांगोळ्या काढल्या होत्या. तेथे श्री रामरायाला अभिषेक व नैवेद्य आरती झाली. सर्वांचा भोजन प्रसाद घेऊन झाल्यावर दुपारी 5 वाजता पुन्हा संपूर्ण गावातून श्री महाराजांची भव्य मिरवणूक काढण्यात आली. नंतर सायं उपासना होऊन रात्री महाराजांचे प्रवचन झाले. बरोबर 50 वर्षांपूर्वी श्री रामानंद महाराज रामकार्यासाठी देऊळगाव रामास आले होते. अर्थात सोबत श्री महाराज होतेच. त्याही स्मृती जागृत झाल्या. तेथे नरसी नामदेव येथील कमलाकर अग्रवाल श्री महाराजांच्या दर्शनास आले व त्यांनी श्री महाराजांना आपल्या गावी येण्याचा फार आग्रह केला. तेव्हा त्यांची विनंती मान्य करून श्री महाराज दुसऱ्या दिवशी सर्व सेवेकरी मंडळींसह नरसी नामदेव येथे गेले. तेथेही त्यांनी बँड वाजंत्री लावून श्री महाराजांची भव्य अशी शोभायात्रा काढली. कमलाकर अग्रवाल आणि त्यांच्या सर्वच कुटुंबीय मंडळींनी श्री महाराजांचा अनुग्रह घेतला. तेथून श्री महाराज जिंतूर मार्गे वाटूरला थोडे थांबून साखरखेर्ड्यास आले. त्यावेळी गणेश गुरुपौर्णिमा उत्सवासाठी महाराजांबरोबर साखरखेर्ड्यास आला. असो, साधक हो, देऊळगाव माळी येथील ग्रामस्थ मंडळींनी परमपूज्य श्री प्रल्हाद महाराजांना विनंती करून गावात आणले. तेव्हा तेथे काय घडले हे आपण पुढील भागात ऐकणार आहोत. श्रीराम समर्थ.
आपल्यातील कोणा श्रींच्या भक्तांना श्रींचे काही अनुभव आले असतील तर कृपया आपण मला ते 9422843253 अथवा सुनील दादांच्या 9892608401 या व्हॉट्सअप नंबरवर कळवावेत अशी नम्र विनंती. श्रीराम समर्थ.